आता पाहूया आष्टी तालुक्यातील एक महत्त्वाची बातमी। आष्टी तालुक्यात श्री मंगेश साबळे यांच्यावरील दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे। आज 16 जुलै 2026 रोजी आष्टी तालुक्यातील समाजसेवक, विविध सामाजिक संघटना, युवक, विद्यार्थी आणि जागरूक नागरिकांच्या वतीनं संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनामध्ये श्री मंगेश साबळे यांच्यावरील प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून न्याय्य व वस्तुनिष्ठ निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच शासनाने संबंधित सर्व बाबींचा सर्वंकष विचार करून कायदेशीरदृष्ट्या योग्य वाटल्यास श्री मंगेश साबळे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे। एक मंगेश साबळे आक्रमक होतो आणि थेट शिक्षण मंत्री असेल किंवा यांना आरेरावीची भाषा करतो किंवा कलेक्टरला आरेरावीची भाषा करतो, तो का करतो? त्याचं जर समाधान जर झालं तर तुम्हाला भाषा उघडीत करणार नाही ना। तुम्ही जर समजा 4 शिक्षक बेलोच्या कामाला तुम्ही लावतात, ही कुठली पद्धत आहे? खटके मॅडमला संभाजीनगरच्या थोडीशी मनाला लाज वाटली पाहिजे की तुम्ही 4 माणसं बेलोच्या कामाला नेमितात आणि त्याच्यावर तुम्ही 353 सारखा गुन्हा दाखल करतात। कशासाठी? 4 दिवस त्या तरुणाला तुम्ही आतमध्ये टाकलं। आज आम्ही सगळे आष्टी तालुक्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते असतील, इतर राजकीय पक्षामधले, आज आम्ही यांना तहसीलदाराला निवेदन दिलेलं आहे। जर इथून पुढे जर गोरगरिबाच्या पोरावर जर अन्याय जर केला तर या महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल। निवेदनकर्त्यांनी हे निवेदन शासनाकडे योग्य त्या स्तरावर पाठवून आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणीही केली आहे। यावेळी आष्टी तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, युवक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रकरणावर शासनाची भूमिका काय राहणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अधिक ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा सारथी महाराष्ट्राचा न्यूज, सत्याची धार, विश्वासाचा आधार।